बोललास नाही समोर काही करून बोलायचं नाही, मग मी का बोलेल? मग आता आपण दोघं कोण आहे ते पण मी सांगून टाकते. बस जरा, दादा काय डेंजर आहे रे. बिट्टू छान आहेस की नाही? आ पवन काकाची लाडकी काय बोलली जायला? जे काही बोलले ते चांगलेच बोलले, तुम्ही टेन्शन नका घेऊ. दादा काय गोळवणार नाही ना? मला घाबरवू नको रे. काय माहिती काय बोलली. काय ग, कुठे होतीस? अगं कसला विचार करता मॅडम? काय झालं? अगं आज बिट्टीला भेटले मी. बिट्टी, तू तिला भेटलीस? कधी, कसं काय? म्हणजे ती कशी भेटली तुला? तुला काही त्रास तर होत नाहीये ना? तू बरी आहेस ना? अगं यात त्रास होण्यासारखं काय आहे? आणि भेटले मी तिला, त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आणि मुळात तुला कशी काय माहिती बिट्टी? अगं माहित नाहीये, म्हणजे ऐकले त्याच्याबद्दल, पण भेटले नाहीये. बापरे, गौरी बिट्टीला भेटलीये. तिने काही सांगितलं नसेल ना गौरीला? हे गडबड तर झाली नसेल ना घरात? मी आलेच जरा, तू कपडे ठेवून देते. अगं तू कुठे निघाली? आलेच आलेच. काय करू कळतच नाहीये. घरी जाऊन एकदा सगळं नीट आहे का बघून येऊ का? तुझं नाव काय ग बाया? बिट्टी. बिट्टी वेगळंच नाव आहे, पण गोड आहे. अगदी आपलंसं वाटतंय. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. माझ्याशी बोल ना. नाही तिथेच आहे. चल. बजरंगा, ही बिट्टी काय गोल घालणार नाही ना? नाहीतर आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. दादाच्या अडचणी अजून वाढायच्या. देवा सांभाळून घे रे बाबा. अहो ऐका ना, मला जरा बोलायचं होतं. मलाही बोलायचंय, महत्वाचं. अहो पण बर लेडीज फर्स्ट. पण ती गौरी वहिनी बिट्टीला भेटली. तेच तर. काय बोलल्या मग त्या? अहो मला नाही माहित, मी तुम्हाला विचारलो. मलाही नाही माहिती काय बोलल्या ते. आता काय करायचं? बोंबला आता. आपण तिलाच विचारूयात. नाही नाही, वहिनी नको. गौरीला नाही हो, बिट्टीला. बिट्टी, अहो बिट्टी काय सांगेल तर शपथ काय सांगेल झाली. मग आता काय करायचं? आता काय? बजरंगा वाचू रे बाबा. गौरी, ती छोटी आली होती ना इथे, काय म्हणाली काय ती? तुला कशाला इतक्या चौकशा? सारखी आपलं त्यांच्याबद्दल बोलत असतेस. अगं तसं नाही, गंमत वाटली. कशी छोटू आहे ना ती, म्हणून विचारलं. सांग ना, काय म्हणाली ती? काही नाही, असंच घरातल्या काही गोष्टींबद्दल बोलत होतो. एवढंच? हो, आणि ती त्या मिस्टर निर्लज्जबद्दल पण बोलली. म्हणजे ते असं का वागतात वगैरे. का वागतात? काय म्हणाली ती? म्हणजे कारण सांगितलं का तिने? हो. काय कारण सांगितलं? गौरी, कशी आहेस? मी ठीक आहे. बरं झालं तुम्ही आलात. मला तुमची माफी मागायची होती. का? माफी कशासाठी? हो, ते माझ्यामुळे घरात जरा गडबड झाली ना, म्हणून. नाही गौरी,
गडबड तुझ्यामुळे नाही झाली, माझ्या मुलामुळे झाली. पण तो नाही त्रास देणार आता. नाही, त्रास असा काही नाही. आता त्याच्या वागण्याचं काय करणार, पण तुझं जे नुकसान झालंय त्याची भरपाई करायची आहे मला. गौरी, ऑफिसला मोठी पार्टी, त्याची जेवणाची ऑर्डर घेशील का तू? म्हणजे श्वेतालाही तेच हवं, हो ना? हो गौरी, म्हणजे तुझा नवीन व्यवसाय सुद्धा सुरू झालाय आणि यात तुझा फायदा व्हावा असंच आम्हाला वाटतं. आणि ही ऑर्डर तू घेतलीस ना तर चांगली सुरुवात होईल तुझ्या कामाची. नाही मॅम, मला माहिती आहे तुम्ही माझ्याबद्दल खरंच खूप मोठा विचार करताय, पण मला माफ करा, मी हे काम नाही घेऊ शकत. का? तुला मदत होईल अगं याच्याने. अगं गौरी, असं काय करतेस? तुला बिझनेस सुरू नाही करायचा का? नाही, करायचा आहे ना, पण प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेवा. पण हा व्यवसाय मी बाहेरच ठेवेन. मला तुमच्या घरातल्या कुठल्याच गोष्टीत नाही पडायचं. अगं गौरी, ऑफिससाठी बोलतेय मी, यात घराचं काहीच नाहीये. रेश्मा, अगं तू समजाव हिला, मोठी ऑर्डर आहे. नाही, नको. आता बघितलं ना, त्या डब्यांमुळे किती गोंधळ झाला घरात, आणि त्यात मिस्टर नाही, म्हणजे तुमच्या मुलाचा काही दोष नव्हता त्यात, उगाच त्यांना ऐकावं लागलं. आणि त्यांची चूकही नव्हती त्यात. त्यापेक्षा नकोच. उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात गैरसमज कशाला? तुमची नाती आहेत, माझ्यामुळे तुमच्या दुरावा नको. त्यापेक्षा मी दूर असलेलीच बरी. गौरी, अगं असं काय करतेस? कदाचित तू घरात इन्व्हॉल्व झालीस तर तुलाच नवीन काहीतरी सापडेल. नाही, खरंच नको. मला माहिती आहे तुम्ही माझ्या भल्यासाठीच सांगताय, पण मी बाहेरच ऑर्डर घेईन, म्हणजे अगदी छोट्या ऑर्डरपासून सुरुवात करेन. चल श्वेता. गौरी, तू इतकं मोठं काम का ना करलंस? अगं कशाला आपल्यामुळे त्यांच्यात वाद, नाही का? आणि कोणाला त्रासही नको. त्रास नको कोणाला की रुद्रला?